तर मंडळी, आजची भाजी करणार आहे कंटोळेची। आता ह्याला काही ठिकाणी कंटोळे म्हणतात, काही ठिकाणी कंटोळे म्हणतात, तर बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नावं असू शकतात। तर हे बघा, या प्रकारचे असे कंटोळे पाऊस सुरू झाला की इथे जंगलामध्ये येणारे जे कंटोळे आहेत ते खूप लवकर येतात। तर ही आता भाजी, रानभाजी ही चालू झालेली आहे। त्या कंटोळीची भाजी मी इथे करणार आहे। कंटोळे मी स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहे। तर हे उभ्या स्लाइस मध्ये मी ह्या प्रकारचे असे कापून घेतलेले आहेत। जे कोळे आहेत तर त्याचे मी बिया तशाच ठेवलेल्या आहेत आणि अगदीच खूप जास्त कडक बिया झाल्या असतील अशा तर त्या मी काढून घेतलेल्या आहेत। तर यासाठी मला इथे लागणार आहे तूर डाळ। छोटी एक वाटी मी घेतलेली आहे तूर डाळ। कुकर मध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गरम पाण्यामध्ये मी डाळ घातलेली आहे। यामध्येच मला घालायचे आहेत हिरव्या 3 मिरच्या। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता। हे बघा, जास्त मी बारीक त्याचे तुकडे केलेले नाही। अर्धा घालणार आहे टोमॅटो। एक शिट्टी फक्त घेणार आहे। एक शिट्टी झालेली आहे। गॅस मी बंद केला। कुकर एका बाजूला मी इथे ठेवलेला आहे। एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी घालते 1.5 टीस्पून मी तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करायचं आहे। कुकर थंड होईपर्यंत आपल्याला हे कंटोळ्याची जे कापून ठेवलेले आहेत आपण त्याला आपल्याला फोडणी घालायची आहे, कारण आपण डाळीमध्ये त्याला शिजवलेलं नाही। फळभाजी आहे, लगेच शिजले जाते, म्हणून त्याला नंतर आपल्याला हे परतवायचं आहे। डाळीला पण आपण फक्त एक शिट्टी घेतलेली आहे। तेल व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे। फोडणीसाठी मी कढीपत्ता आणि मी थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। अगदी थोडीशी मी घातलेली आहे राई, थोडेसे घालायचे आहे जिरे। थोडीशी राई तडतडल्यानंतर आपल्याला पहिला कढीपत्ता टाकायचा आहे। थोडेसे घातलेले आहे जिरं, ठेचून घेतलेला लसूण, एक चिमटीवर घालायचा आहे हिंग, अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे हळद। हिरवी मिरची घातलेली आहे तरी सुद्धा मी अर्धा टीस्पून लाल तिखट घालते। कापून घातलेले कंटोळे आपल्याला घालायचे। गॅस मिडियम केलेला आहे। मिडियम गॅसवरती आपल्याला व्यवस्थित हे कंटोळे परतून घ्यायचे आहेत। थोडंसं अगदी चिमटीभर मी मीठ घालते, कंटोळ्याला खाताना छान चव येते म्हणून इथे मीठ घालायचं आहे। गॅस मी आता कमी केलेला आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित झाकण लावून आपल्याला हे कंटोळे व्यवस्थित वाफवून घ्यायचे। झाकण ठेवलेलं आहे। हे बघा, मस्त कमी गॅसवरती वाफेवरती आपले कंटोळे छान शिजले जातात। छान याला वाफ बसलेली आहे, म्हणजे आता जास्त आपल्याला हे नंतर शिजवण्याची गरज पडत नाही। थोडंसं मीठ टाकल्यानंतर छान पाणी सुटतं आणि व्यवस्थित आपले कंटोळे याच्यामध्ये वाफ त्याला दिल्या जाते किंवा शिजल्या जाते तुम्ही म्हणू शकता। कुकर पण आपला थंड झालेला आहे। यासाठी आपल्याला डाळ एकदम गाळ झालेली नको आहे, त्यामुळे बघा फक्त एकच शिट्टी मी इथे होऊ दिलेली आहे। डाळ मी इथे तुम्हाला दाखवते। तर ह्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यामधली डाळ पाहिजे आहे। फक्त आपण मिक्स केलेली आहे आणि हीच डाळ आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे आणि छान आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। अर्ध कच्च डाळ असे म्हणतात। एक शिट्टी आणि वाफही मी पटकन काढून घेतलेली आहे, त्यामुळे खूप लवकर ही डाळीचा कुकर मी उघडलेला आहे। खूप जास्त वरण आपण जे करतो गाळ होऊन, तर तशी डाळ यायला नको। हे अशा डाळीमध्ये ही कंटोळ्याची भाजी अतिशय चवदार लागते। थोडंसं आपल्याला पाणी घालायचंय। तुम्हाला पातळ आवडत असेल तर अजून थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। चवीपुरतं घालायचं आहे मीठ। थोडंसं चिमटीभर मीठ आपण अगोदर घातलेलं आहे, त्यानुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे।
थोडस ओलं खोबरं किसलेलं. चांगली भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. खळखळून 2 उकळ्या आपल्याला या भाजीला घ्यायच्या आहेत. इथे कंटोळ्याची भाजी आपली मस्त उकळलेली आहे आणि कंटोळे आपले छान शिजलेले आहे. हे बघा, गॅस मी बंद करते. ह्या पद्धतीने रानभाजी नक्की करून बघा. ह्या रानभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि अशी ही कंटोळ्याची भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.